नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज दिवसभरामध्ये अनेक लाडक्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, त्यानंतर प्रत्यक्ष मेसेज करत आहेत. तर याच्या माध्यमातून विचारत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो आम्हाला कधी मिळणार आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ दादा आम्हाला कधी मिळणार. अशा प्रकारच्या अनेक लाडक्या बहिणी मेसेज करत आहेत. पण लाडक्या बहिणींना एकच विनंती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाहीये. मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर यांचं ट्विटरचं पेज आपण वारंवार चेक करत आहोत. पण त्यांच्या इतर घोषणा होत आहेत. तुम्ही देखील त्यांचं ट्विटरचं पेज पाहू शकता. पण संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या प्रतीक्षेमध्ये अगदी गरीब लाडकी बहीण देखील अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता, जानेवारी महिन्याचा हा लाभ आले नाही आहेत. मग अशा लाडक्या बहिणी त्यांना एक आर्थिक प्रकारचं पाठबळ या लाडक्या बहिणींना हप्ते वितरणातून मिळत असतं. तर अशा लाडक्या बहिणींना लाभ वितरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या संदर्भात विचार करून लाडक्या बहिणींना लाभ आहे तो त्वरित वितरित करावा, जेणेकरून त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना जो लाभ आहे तो त्यांच्या इतर काही खर्चासाठी वापरला जात असेल तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर साधारणतः आपण सांगितलेलं आहे की 23 तारखेनंतर विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. तर हे अधिवेशन आहे 15 ते 20 दिवस चालणार आहे. त्यामुळे साधारणतः लक्षात घ्या की याच्या पूर्वीच लाभ वितरण आहे ते होऊ शकतं. पण लक्षात घ्या की आपण वारंवार सांगत आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जोपर्यंत शासनाची घोषणा होत नाहीये तोपर्यंत प्रॉपर आणि कन्फर्म तारीख आणि वेळ आपल्याला सांगता येत नाहीये. तर हीच महत्त्वाची बाब आहे. लाडक्या बहिणी कमेंट तर करत आहेत पण कन्फर्म तारीख नसल्यामुळे आपल्याला प्रॉपर लक्षात घ्या की याच तारखेला किंवा या वेळेला हप्ता वितरित होईल हे आपल्याला सांगता येत नाहीये. मग शासनाने लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा विचार करून हप्ते वितरणाचा GR सर्वप्रथम घोषित करावा आणि त्याच्यानंतर लाभ आहे तो लाडक्या बहिणींना वितरित करावा. आता सध्या शनिवार रविवार या 2 दिवसांमध्ये हप्ते येणार नाहीयेत. त्यामुळे साधारणतः लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यामध्ये सोमवार ते शनिवार या दरम्यान हप्ते वितरण होऊ शकतं आणि शासनाने आता सरसकटच लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा लाभ वितरित करावा आणि त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो देखील लाडक्या बहिणी जो मिळणार आहे तो लाभ वितरित करावा. तर लक्षात घ्या की अनेक लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची सूचना आहे की पोस्ट बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्वरित KYC स्टेटस चेक करा, जेणेकरून लक्षात घ्या तुमचा अर्ज पात्र असेल पण DBT ॲक्टिव्ह नसेल तर मात्र लाभ वितरणामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना लाभ येणारच आहे. ज्यांनी KYC केले नाही तर मात्र अशा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांची त्रुटी यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा लाडक्या बहिणी लवकरात लवकर KYCची त्रुटी दुरुस्ती करून घ्यायची आहे. पोर्टल प्रॉपर चालत आहे कारण का त्रुटी दुरुस्त झाल्यानंतरच लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हप्ते वितरण आता का उशीर होत आहे तर या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे. मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत तर या ठिकाणी देखील अजून कोणतीच अपडेट नाही आहे. तर लवकरच शासनाने ही घोषणा करावी जेणेकरून लाडक्या बहिणींना जी उत्कंठा लागलेली आहे ती खुशखबर त्यांना मिळून जाईल. आपण हप्ते वितरणाची माहिती घेतच आहोत. सोशल मीडिया, इतर बातम्या किंवा संबंधित विभाग असेल तर यांच्याकडे चौकशी करून माहिती घेत आहोत. पण अजून शासनाची याच्या संदर्भातली तयारी सुरू आहे पण हप्ते वितरणाची घोषणा अजून झाली नाही आहे. या संदर्भात माहिती मिळताच संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाईल. तर लक्ष द्या की लाडक्या बहिणींचा विचार शासनाने करावा, लवकरात लवकर हप्ते वितरण करावं हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.